हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आज मी तुमच्यासाठी मॅथ्सची वर्कशीट घेऊन आलेली आहे. मॅथ्सची वर्कशीट जी आहे ती 3rd स्टँडर्डसाठी आहे. मित्रांनो, मी नेहमी वर्कशीट शेअर करत असते, जेणेकरून तुमच्या मुलांची एक्स्ट्रा प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि मुलं प्रत्येक विषयात हे परफेक्ट झाले पाहिजे, असंच त्यामागचा विचार असतो. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया हा व्हिडिओ. सो आज आपली ही जी वर्कशीट आहे ती 3rd स्टँडर्डची आहे. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे ट्रू ऑर फॉल्स. तर फ्रेंड्स, वर्कशीटचा उपयोग याच्यासाठी होते की नेहमी आपण जर ॲडिशन सबट्रॅक्शनचे सम्स मुलांना दिले सॉल्व करायला, ते करतील. पण काही वेळानंतर ते बोर होतील. तर मुलांना अशा पद्धतीचे सम्स द्या ज्याच्यामध्ये मुलांना विचार करावा लागेल आणि त्यांना सॉल्व करताना सुद्धा फार इंटरेस्ट येणार. तर चला बघूया हे वालं. बघा, फर्स्ट क्वेश्चन विचारलेलं आहे, द प्लेस व्हॅल्यू ऑफ 0 इन 4032 सो इज 0. तर प्लेस व्हॅल्यू काय आहे झिरोची हे विचारलेली आहे. प्लेस व्हॅल्यू ऑफ 0, तर त्यांनी विचारलेलं आहे की झिरोची प्लेस व्हॅल्यू 4032 मध्ये काय असेल. तर इथे आन्सर आहे 0. ऑब्व्हियसली झिरोची प्लेस व्हॅल्यू ही झिरोच येत असते, त्याला कुठलाही व्हॅल्यू नसतो, कारण 0 म्हणजे नथिंग. तर इथे आपण करूया ट्रू. तर मी इथे लिहून घेते टी. 4000 प्लस 6000 3 वन्स. बघा, 4600 3 वन्स आणि इथे 0 आहे, तर मग हे पण काय आहे ट्रू. द प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू ऑफ 4 इन 394 इज 4. आता फेस व्हॅल्यूचं असं आहे की प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू ही जी झाली प्लेस व्हॅल्यू, ओके, या जागेची व्हॅल्यू 4 हा वन्सच्या प्लेसमध्ये आहे म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू 4 होणार. आणि फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनीय व्हॅल्यू, ज्याला आपण म्हणतो दर्शनीय किंमत, की त्याला बघितल्याबरोबर त्याची व्हॅल्यू आपल्याला 4 दिसते म्हणजे 4 आहे. तर याला आपण म्हणूया त्याची प्लेस आणि फेस व्हॅल्यू हे काय आहे, सेम आहे. तर हे तिन्ही पण क्वेश्चन्स जे आहे ते ट्रू आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. सो फ्रेंड्स, बघा, सेकंड क्वेश्चन आहे, नेम द थाउजंड्स, हंड्रेड्स, टेन्स अँड वन्स फॉर ईच ऑफ द फॉलोविंग नंबर्स. आता इथे आपण बघूया की इथे डिजिट दिलेले आहे, नंबर दिलेले आहे 3586. त्यांनी विचारलेले 1000 किती आहे, 100 किती आहे, टेन्स किती आहे. बघा, असे प्रश्न जेव्हा तुम्ही देता तेव्हा मुलांना नंबर्ससुद्धा किती त्यांना व्यवस्थितपणे बघावं लागतं, त्याच्यामध्ये त्यांना आयडेंटिफाय करावं लागतं की कुठल्या डिजिटला काय म्हणतात. आता याच्यामध्ये 1000च्या पोझिशनवर आहे 3, सो इथे आपण लिहूया 3500, 8 टेन्स आणि 6 वन्स. ओके, नेक्स्ट आहे 9080. 9080 मध्ये आपण काय करतोय, 9000, 0 100, 8 टेन्स आणि 0 0 वन्स. ओके, त्यानंतर बघतो आपण 4251, 4000, त्यानंतर येणार 200, 5 टेन्स आणि 1 वन्स. 6342, त्यामध्ये येणार 6300, 4 टेन्स आणि 2 वन्स. नेक्स्ट वर्कशीट बघूया फ्रेंड्स. राईट द मिसिंग नंबर्स इन द फॉलोइंग पॅटर्न्स. इथे पॅटर्न दिलेला आहे, मुलांना मिसिंग नंबर त्यांना इथे फिल इन द ब्लँक्स जिथे आहे तिथे कंप्लीट करायचं आहे. तर बघा, इथे काय आहे, 1000, 1000, 1001, 1002. सो आपल्याला समजत आहे की वन्सची जी प्लेस आहे, वन्सच्या प्लेसमधला नंबर जो आहे तो चेंज होतोय, बाकी नंबर ॲज इट इज असतोय. तर आपण मुलांना शिकवू शकतो अशा पद्धतीने लिहायला. बघा किती सोपं आहे, फक्त वन्सची प्लेस आपल्याला मुलांना चेंज करायला सांगायचं आहे. अशा पद्धतीने ते आणखी नंबर पुढे ग्रो करू शकतात. नेक्स्ट आहे बघा, 1112, 1114, 1106 प्लस इथे परत काय होतंय, वन्सची प्लेस चेंज होतं आणि आपल्याला दिसतं 2 नंबरनी ग्रो होतंय. सो आपण काय करूया, 1118, 1120. बघा, अशा पद्धतीने आपण मुलांना सम सॉल्व करायला देऊ शकतो. नेक्स्ट वर्कशीट आपण बघूया फ्रेंड्स. सो बघा, राईट द फेस व्हॅल्यू ऑफ गिवन नंबर्स. याच्या आधी पण आपण एक क्वेश्चन बघितलं होतं जे प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यूचं होतं.
आता इथे फेस व्हॅल्यू म्हणजे काय मी सांगितलं होतं की दर्शनीय किंमत म्हणजे दिसल्याबरोबर जी व्हॅल्यू आपल्याला दिसती आहे त्यालाच आपण फेस व्हॅल्यू म्हणत असतो. इथे आपल्याला प्लेसची व्हॅल्यू लिहायची नाही, इथे फेसची व्हॅल्यू लिहायची आहे. मुलं गोंधळ करतात फेस आणि प्लेस व्हॅल्यूमध्ये. ठीक आहे, तर मुलांना आपण हे समजून व्यवस्थितपणे सांगितलं तर ते त्यांना येणार. आता इथे विचारलेले आहे 3 ची आपल्याला फेस व्हॅल्यू काय दिसते आहे, तर इथे 3 ची फेस व्हॅल्यू ही 3च असेल. नेक्स्ट इथे विचारले 7492 मध्ये फेस व्हॅल्यू काय आहे, 7 ची फेस व्हॅल्यू 7च असेल. 3942 मध्ये फेस व्हॅल्यू ऑफ 2 ची फेस व्हॅल्यू काय आहे, तर इथे 2च असेल. तर मित्रांनो, ही होती छोटीशी वर्कशीट. जर याचा नक्की तुम्हाला उपयोग होत असेल तुमच्या मुलांकरिता, नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.